तिकडे मराठवाड्यामध्ये बबनराव लोणीकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. लोणीकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिपदाच्या संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठवाड्यामध्ये भाजपचे सर्वात सिनियर आमदार असल्यानं लोणीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात लोणीकर मंत्री होते. 2014 ते 2019 पाणी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती. त्यांच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रिड योजना गाजलेली होती. आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मंत्रिपद मिळण्याची बबनराव लोणीकर यांना शक्यता आहे. तर या संदर्भात अधिकची चर्चा करूया. स्वतः बबनराव लोणीकर आपल्याशी जोडले जात आहेत. बबनरावजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. देवेंद्र फडणवीसांची तुम्ही भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? कारण तुम्हाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्याचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचा मंत्री असताना राज्यातल्या 18,000 गावात फिल्टरच्या पाण्याच्या योजना केल्या. माझ्या विधानसभा मतदारसंघात 3 तालुक्यामध्ये परतूर, मंठा, जालना वॉटर ग्रिड केलेली आहे आणि 3 वर्षापासून 200 गावात फिल्टरचं पाणी चालू आहे. इस्रायलचं तंत्रज्ञान याला वापरलेलं आहे. 4 माणसं कॉम्प्युटरवर ही योजना चालवतात. बरं, हा पायलट प्रोजेक्ट आहे. या धर्तीवर इस्रायल, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, गुजरात आणि तेलंगणा या 5 वॉटर ग्रिडचा अभ्यास करण्यासाठी 17 लोकांच्या तज्ञ समितींना घेऊन मी या 3 देशामध्ये गेलो होतो. इस्रायलचे पंतप्रधान स्वतः मराठवाडा वॉटर ग्रिडचा करार करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 23 कोटी रुपये खर्च करून डीपीआर बनवला होता. अगदी मराठवाड्यात कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करतात. 11 मोठी धरणं, मोठमोठी धरणं, 11 धरणं एक मार्काला ग्रीड न जोडायची होती बंद पाईपद्वारे. शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी आणि उद्योगाचं पाणी. बबनरावजी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही केलेले हे काम उल्लेखनीय आहे. तर मात्र फडणवीसांसोबत मंत्रिपदाच्या संदर्भात चर्चा झाली की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आता या मंत्रिमंडळाच्या संदर्भात काही शब्द दिलाय का? माननीय देवेंद्र फडणवीसांची मी भेट घेतली, त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला, त्यांना मुख्यमंत्री पदासाठीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मला मंत्री करावं अशी मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. अगदी बबनरावजी, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधलेला, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.